राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्याला शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांची मारहाण, नालासोपाऱ्यामध्ये धिंड काढली. संबंधित व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात. पुण्यावरून नागपूरला जाणाऱ्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना शिवीगाळ धमकी देणाऱ्यांमध्ये 10 ते 15 जणांचा समावेश. 1 जण ताब्यात. 6 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल. काँग्रेस उमेदवार सौरभ ठोंबरेंनी आरोप फेटाळले. 5 महिन्यांमध्ये 35,000 मराठा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 23,000 प्रमाणपत्र वाटली. हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्रांचं वाटप. मुंबई आणि नवी मुंबईतील प्रदूषणावरून हायकोर्टाची दोन्ही पालिकांच्या कारभारावर नाराजी. वायू प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास केंद्रीय जल आयोगाचा नकार. फक्त दुरुस्तीला परवानगी दिल्याचं देखील स्पष्ट. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना मोठा दिलासा. निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये लाडकी बहीण योजनेचा उल्लेख. लाडकी बहीणसारख्या योजनांमुळे अनेक राज्य कर्जात गेल्याचा अहवाल.